शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिसरी आघाडी स्थापन करणार. महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार हालचाली. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी सोबत न घेतल्यास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अध्यक्षतेखाली ही तिसरी आघाडी उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हालचाली सुरू असून समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे. स्थानिक पातळीवर स्वतंत्र ताकद उभी करण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याचे संकेत मिळत आहेत. जर तिसरी आघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. लागले तर सांगलीत तुम्ही इथं बसून राहायचं आहे. आम्ही उद्धव साहेबांना पण विनंती करू, सरांना इकडे तुम्ही ठेवावं, चांगल्या शिटा निवडून द्यायचे. मिरज मतदारसंघात तुटक्या काळात मतानं आपला जो पराजय झालेला आहे तो महापालिकेमध्ये सर आम्ही तुम्हाला इथं ग्वाही देतो सगळ्या शिवसेनेकडून. आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर शिवरायांची शपथ घेतो की आम्ही शिवसेनेचीच प्रामाणिक राहणार आणि शिवसेनेचाच भगवा पडवणार. जास्त काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यश मिळवायचं असेल तर मतदार यादी तितकीच महत्वाची. हे त्या मतदार यादीचं सगळ्यात मोठं महत्व आहे. ज्याचा मतदार यादीचा अभ्यास पक्का आहे त्याला निवडणुकीचं यशही पक्का आहे अशी एक साधारण भावना आहे. पण ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली गेली, दुबार नावं आणली गेली, ती जर संख्या बघितली तर साधारणपणे 5-5 हजार बोगस मतदार, 5-5 हजार दुबार नावं तुम्हाला दिसतील. प्रारूप याद्या खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी आल्या तर तुम्हाला कदाचित मिळाल्या असतील. जिल्हा प्रमुखांनी तुमच्या सगळ्यांना त्या उपलब्ध करून दिल्या असतील. या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात जी काही नावं मतदारांची आहेत ती साधारणपणे कालची 7 डिसेंबर पर्यंत त्या मतदार यादीवर आक्षेप घ्यायला मुदत होती. निवडणूक लढणाऱ्या तुमच्यापैकी किती जणांनी त्या मतदार यादीवर आक्षेप घेतलाय? तुमच्या मतदारसंघात, तुमच्या प्रभागामध्ये किती दुबार नावं आहेत, किती बोगस नावं आहेत याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय का? निवडणूक आयोगाला तशी तुम्ही माहिती दिली आहे का? आता जी नावं दुबार आहेत